एक आपला नेहमीचाच आणि दुसरा कंचीतरी देवी सोबत घेऊन उभा होता. विचारलं तर म्हणला सावित्री देवी. मी म्हणलं बा देवा, एकाच्याच नवसाचं सामान आणलंय, आता दोघांनी काय म्हणून देऊ? तो जोरात हसला. मी म्हणलं देवा, काही चूक झाली असेल तर माफी कर, पण असं जोर जोरात हसू नगस. तर म्हणला अरे आम्हाला नवसाची काय गरज, सोबत फक्त श्रद्धा घेऊन यायची. आणि मग ही रकून सावित्री उमगना झालंय. अरे तुझी चिंगी पास झाली ना ती याच सावित्रीमुळं. काय बी काय देवा, नवस केलं तर ज्योतिबाला आणि चिंगी पास झाली या सावित्री देवीमुळं. आणि माझ्या चिंगीचं काय, तिनं बी पुस्तके गिरवलीच की. अरे भाई पर कवा ती साळत गेली तवा ना. वय तर काय मग, आपण ती साळत गेली ती या सावित्री देवीमुळं. बरं मग या ज्योतिबानं काय केलं रे? अरे येड्या, तुला अक्कल दिली तिला साळत पाठवायची. मला परत काय उंगणं झालं होतं. मग तुम्हाला गावातल्या पारावर घेऊन गेला आणि बोलू लागला. अरे जेव्हा कोण बाई शिकत, लोक लय वंगाळ बोलायची, शिव्या घालायची, शाळेत जाताना अंगावर शेण फेकायची. देवा मग सावित्री रडत असेल ना? नाही, रडायची नाही, हसायची आणि ते शेण सुकवून त्याची पावडर बनवायची. वय कर देवा. आणि मग ते आता पावडर कुठं आहे, म्हणजे त्याची काय उधीबिधी झाली का काय? नाही, त्याची आता प्रोटीन पावडर झाली. ऑलिम्पिक मध्ये मेडल मारतात, वर्ल्ड कपचे, क्रिकेटचे वर्ल्ड कप जिंकतात ना, ते याच प्रोटीन पावडर मुळे. अरे बापरे, लयची लक्षण आहे की सावित्री देवी. अरे हे तर कायच नाही, तिची किती लुगडी वाया गेलीत काय सांगू तुला. लोक थुकाचे, शेण फेकाचे, काय काय करायचे, पण तिनं मात्र ती सगळी लुगडी जपून ठेवली. टाळ्यांच्या गजरात आपण अभिनंदन करूया. आणि आज या मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. सगळ्यांना नमस्कार. त्याचबरोबर स्टार प्रवाह यात आघाडीची वाहिनी आहे, त्या सर्व तंत्रज्ञांना, त्याचबरोबर सतीशजी, अभिजित सर, त्या सर्वांना मी अत्यंत धन्यवाद देऊ इच्छितो. त्याचबरोबर जगदंबा क्रिएशन, अमोल कोल्हे सर आणि सगळी टीम. हा विषय खूप महत्वाचा आहे सर. 2008 साली मी स्टार प्रवाहाची एक मालिका लिहिली होती, छत्रपती संभाजी महाराज, आणि त्याच्यानंतर हा एक पुन्हा एक गोड अनुभव मला आता या निमित्तानं मिळतोय. हा माझा ह्या वाहिनीशी अनुबंध आहे. विषय असा आहे की भारतीय समाज हा कधीही कुठल्याही काळामध्ये वैचारिक दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण नव्हता. आणि सावित्रीबाई फुले यांचा जो कार्यकाळ आहे तो 1840 पासूनचा सुरू होतो. आणि या परिस्थिती होती ती विदारक परिस्थिती होती. म्हणजे आशीर्वाद सुद्धा दिला जायचा तो अष्टपुत्र सौभाग्यवती भगवती, अशा पद्धतीचा तो आशीर्वाद असायचा. किंवा दुसरा आशीर्वाद असा असायचा की सौभाग्यवती भगवती. त्याच्या पलीकडे कुठला आशीर्वाद नव्हता. परंतु ह्या आशीर्वादामध्ये हा एक शाप सुद्धा दडलेला आहे. सावित्रीबाई फुलेंचं कार्य तुम्ही आता सांगितलं, सतीश सरांनी सांगितलं, मी काही वेगळं सांगत नाही याच्यामध्ये. पण समाज कसा होता, समाजाची मानसिकता कशी होती आपली, हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. ज्यावेळेला गौतम ऋषी आपल्या पर्णकुटीमध्ये आहेत, आपल्या त्यांची जी अतिशय सुंदर त्रैलोक्यामधीलच्या सौंदर्याची वाखाणणी आहे,
पहाट झालेली आहे, कोंबडा आरवतो आणि ते गौतम ऋषी बाहेर पडतात आणि त्या सौंदर्याला भुरळलेले इंद्रदेव तिथे जातात झोपडीमध्ये गौतम ऋषीचं रूप घेऊन. आणि ते रूप घेतल्यानंतर तिला असं वाटतं अहिल्याला की पुन्हा गौतम ऋषी माघारी आले. गौतम ऋषी तपश्चर्याला चाललेत, नदीला स्नान करायला चालले. त्यांच्या असं लक्षात येतं की अजून खूप वेळ आहे सूर्योदय व्हायला किंवा ब्रह्ममुहूर्त व्हायला. पुन्हा ते माघारी येतात तेव्हा असं लक्षात येतं की घरामध्ये इंद्र स्वतःचं रूप घेऊन उभा आहे. प्रसंग पहा तुम्ही. गौतम ऋषीला हे कळल्यानंतर त्यांनी शाप दिला इंद्राला की तुझ्या शरीराला सहस्त्र भग पडतील, आणि अहिल्याला शाप दिला की तू शिळा होऊन पडशील. ही मानसिकता त्या समाजाची आहे. प्रवास इथून पुढे खरं तर प्रवासाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे पोटात गोळा आहे, पण छान वाटतंय आणि मनापासून कृतज्ञ वाटतंय की उत्तरातून मी आज या व्यासपीठावर बसलोय, आत्मविश्वासाने बोलतोय. आज इथे कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रिया आहेत ज्या मानाने वावरतायत. असंख्य स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज धडाडीने काम करतायत. मागे वळून बघताना वाटतं की 250 वर्षांपूर्वी एका स्त्रीने हे सगळं जर सहन केलं नसतं तर आज आपण कुठे असतो? आज आपण तिथेच असतो का? आणि तिने ते केलं म्हणून आपल्या आधीची पिढी त्यांच्याही आधीची पिढी शिकली, आणि म्हणून आज आपण शिकतोय. आपल्या पुढच्या पिढ्या शिकत राहणार आहेत आणि आत्मसन्मानाने वावरणार आहेत. आणि त्यासाठी कोणीतरी प्रचंड लढा दिलाय, प्रचंड संघर्ष दिलाय. इथपर्यंत मला पोचता यावं इतकीच मी त्या सावित्री देवीकडे मागणं मागते आणि प्रार्थना करते तिला. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आज इथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्रिया आणि या देशातल्या सर्व स्त्रियांच्या वतीने मला असं वाटतं की मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे की आपण तिच्याप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे असं मी मानते. ताई तुम्ही पुढच्या बरं जे आमचे प्रोग्राम आणि कॉन्टेंट म्हणजे प्रमोद आपण पाहतोय की चिखल आणि सगळ्या म्हणजे अंगावर झुंकणं असेल, चिखल उडवणं असेल, शेणाचे गोळे फेकणं असेल. पुढच्या काळात तर त्यांना काही पुरुषांनी धमक्या सुद्धा दिल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांनी त्यांच्या सोबत एक सेवक ठेवला होता किंवा शिपाई घेऊन त्या जायच्या. म्हणजे त्या काळातून त्यांचा बॉडीगार्ड असं आपण म्हणूया. आता त्यांनी काही आठवणी सांगितल्या. त्याच्यात अगदी एक वाक्य मला आज आवर्जून हा प्रोमो बघितल्यानंतर सांगावं असं वाटतं की त्यांनी ज्या आठवणी लिहिल्या त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की कितीतरी त्यांना त्रास झाला, हा सगळा त्रास त्यांनी सहन केला, पण कुठेही त्या कधीही त्रासलेल्या, त्रागा केलेला, राग आलेला हे कुठेही त्यांना कधी जाणवलं नाही आणि त्या कधी रागावल्या नाही. उलट त्या असं म्हणाल्या की हे जे काही खडे किंवा हे जे काही शेण आहे त्यांना मी फुलं समजते आणि मी जे काही चांगलं आज शिक्षणाचं कार्य करते त्यासाठी तुम्ही माझ्यावर फुलं उधळताय असं मी समजते. किती मोठा विचार होता हा. हे सोपं नव्हतं, पण ते आज तुम्हाला पेरायचंय आणि ते तुम्हाला 200-250 वर्षांपूर्वीची काय परिस्थिती होती, ते प्रतल काय होतं, काय स्त्रीची अवस्था होती, समाज काय विचाराने चालत होता हे समजून घेणं खूप गरजेचं असल्यामुळे अर्थातच पहिल्या भेटीतच अमोलने मला एक गठ्ठा दिलाय पुस्तकांचा, लतिकांनी अमोलने तो जेवढा जमेल तेवढा ॲब्झॉर्ब करायचा प्रयत्न करते. पुस्तकातून आपल्याला इतिहास कळेल, आपल्याला घटना समजतील. आपण म्हणतो की सावित्रीबाईंनी हे केलं, सावित्रीबाईंनी ते केलं, ज्योतिबा त्यांच्या पाठीशी असे उभे राहिले, पण त्यामागे त्यांचा मानसिक प्रवाह काय चालू होता ते पकडणं मला असं वाटतं की ते माझं काम आहे कलाकार म्हणून. की आपण म्हणतो संघर्ष केला, पण ते इतकं सोपं असेल का? त्या किती वेळा पडल्या असतील, जडल्या असतील, खचल्या असतील, कुठल्या मानसिक बळातनं ते उभ्या राहिल्या असतील. आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना त्या अत्यंत संवेदनशील कवयित्री होत्या, त्या हळव्या होत्या. ते स्पिरिट पकडणं त्या आपण आपल्याकडनं होतं काय की आपण
इतक्या एवढ्या मोठ्या युगस्त्री सावित्रीबाई फुले, आपण त्यांचे एक तर पुतळे बघतो किंवा भिंतीवरची चित्र बघतो, पण त्यांच्या मागे असलेली स्त्री पकडणं, ते स्पिरिट पकडणं, मला असं वाटतं की ते मला करणं गरजेचं आहे आणि ते करायची मजा मला येणार आहे. मला असं वाटतं हे पुरेसं आहे. खरं तर सतीश म्हणाला तसं की त्या एका एक्सप्रेशननीच खरं तर तू जिंकलंयस आता. त्यामुळे सावित्रीबाई आमच्या समोर उभ्या राहणार आहेत. पण आता तू म्हणालीस तसं त्या कवयित्री होत्या, उत्तम कवयित्री होत्या. तर एखादी त्यांची कविता आज तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला मिळाली. परंतु ते 4 ओळी अशा आहेत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेला त्या दोघांचं नातं काय होतं किंवा दोघांचं एकमेकांमधली इन्व्हॉल्वमेंट काय होती. माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद, माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद, जैसा मकरंद कळीतला. वा 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 वा, नेमक्या शब्दात नाही. तर या बाबतीमध्ये ज्योतिरावांच्या बाबतीत खूप जास्त इन आउटवर्ड प्रवास तुम्हाला जास्त दिसतो. कारण त्यामध्ये होतं असं, जेव्हा तुम्ही शेतकऱ्याचा असूड वाचता, गुलामगिरी वाचता, म्हणजे आता जसं सरांनी सांगितलं तसं सावित्रीबाईंनी हा संसार करणं म्हणजे अक्षरशः पदरात पेटता निखारा बांधून केलेला संसार आहे. तुम्ही गुलामगिरी वाचा, तुम्ही सार्वजनिक सत्यधर्म वाचा, तुम्ही शेतकऱ्याचा असूड वाचा, तुम्ही तृतीय रत्न सारखं नाटक वाचा. हे जेव्हा तुम्ही वाचता ना, तेव्हा हा काय धगधगता अंगार असेल याचा विचार येतो. आणि मग त्याची उत्पत्ती नेमकी कुठे असेल. हा जो सावित्रीबाईंचा, आम्ही सरांची चर्चा करताना कायम एक गोष्ट म्हणतो की खरं तर नेवसे पाटलांनी मुलीचं नाव सावित्री का ठेवलं असेल. बरोबर. तर ती जी सत्यवानाची सावित्री होती का, तर त्या सत्यवानाच्या सावित्रीपासूनचा तो ज्योतिरावांच्या सावित्रीपर्यंतचा हा जो आर्क आहे ना, हा प्रचंड मोठा, याच्यामध्ये सामाजिक भान आहे, याच्यामध्ये तत्कालीन व्यवस्थेचं भान आहे, त्याच्यामध्ये मानवी भावना आहेत. आणि हा जो लढा, या दाम्पत्याचा संपूर्ण लढा आहे ना, हा 3 पातळ्यांवर वेगवेगळा आहे. म्हणजे तो आधी वैयक्तिक पातळीवर आहे. मी का शिकावं हा प्रश्न सावित्रीबाईंना का पडला असेल, आणि माझ्या बायकोने काय शिकावं हा प्रश्न ज्योतिरावांना का पडला असेल. इथून वैयक्तिक पातळी सुरू होते, त्यानंतर ती कौटुंबिक पातळीवर होते. तत्कालीन कौटुंबिक व्यवस्थेनुसार किती स्वातंत्र्य असेल, किती नसेल, आणि नंतर ते सामाजिक स्तरावर जातो. मगाशी सतीश सर आणि गंगावणे सर जेव्हा बोलत होते तेव्हा हे 3 लेअर काढत असताना कलाकार म्हणून मी कायम असं म्हणतो की राजा शिवछत्रपती भूमिका करत असताना एक वेगळं चॅलेंज होतं. महात्मा ज्योतिराव फुल्यांची भूमिका करत असताना एक फार वेगळं आव्हान आहे. त्यावेळचा काळ, त्यावेळचा जो संपूर्ण सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती, हे सगळं शोधून त्यातून समोर जाणं इज अ चॅलेंज. खरंच आहे. आणि जेव्हा जेव्हा जितकं आपण आत त्याच्या शिरणं